नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्या याडपाटमधली लाईटचू रजनी अण्णा आणि आता आमचं शूट चालू होणार आहे थोड्याच वेळात. बाकी शूटची माहिती आमचे सगळे स्पेशल कलाकार रजनी यांना घेतली. आज आमचा 175वा भाग. उद्या आमची रेणुताई शाळेला जाणार बारामतीला, म्हणून त्याच्यासाठी खास हा एपिसोड बनवला आहे. आणि आमचे डायरेक्टर पण येतील आता. तुम्हाला भाग आवडला आम्हाला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला हा भाग बघून थोडं जरी हसू आलं तरी पण आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा अजून कोण आलं बघा. असं आहे म्हणजे तुम्ही थोडं जरी असं नाही तर मग तुम्ही सीन नाही सांगणार खरं कुठे. बरोबर आहे, सगळं सांगायचं असतं. बरं ते जाऊन द्या. आता दिसत असले तर आम्ही आता एक सीन केलता आणि तिथं काय काय झाला रजनी आणि रेणू सांगते ना बाबा नेमकं काय काय झालं ते. म्हणजे आपण रडाचं सीन केलं काय झालं ते सांगा प्रेक्षकांना. सगळं आम्ही उकरून नाही सांगणार आहे. मग भागात मज्जाच काय. अरे आपण सीन करत, तू रडत होती, मी रडत होतो. आपलं रडणं बघून बाकीचे शेजार पाजारची गल्लीतली बाया पळत आल्या. हो, काय झालं, कोण गेलं, त्यांना वाटलं कोणीतरी खपलं. खरं तसं झालं मित्रांनो. आणि अशी गंमत झाली की आम्हाला म्हणजे हसावं की रडावं माझं आम्हाला शूटिंगला आणि ज्यांच्या घरी शूटिंग होती त्यांना वाटतं आता ह्यांना उभं करावं का हाकलून द्या. तर काय झालं आमचं तिथं, आता तुम्ही बघालच ते आम्ही एका खाट्यावरती माझी सायकल हरवलेली असते आणि मला मम्मीने मारलेलं असतं. मग तिथं रजनी अण्णांनी सायकल चोरलेली असती. मग त्यांना वाटतं की हिला सायकल नाहीये म्हणूनच रडती. मग ते येतात, आमच्या लोकांची रडापडी होते वगैरे आणि आम्ही रडत असताना तिकडच्या 2-3 बाया आल्या. त्यांना वाटलं कोणीतरी गेलंच म्हणून त्या आम्हाला येऊन म्हणल्या मग त्या आम्हाला इथे येऊन म्हणल्या काय झालं तुम्ही असं का रडते. आम्हाला वाटलं बाहेर वगैरे रडायला लागलं काहीतरी. गेलं काय कोणीतरी गेलंच. बाकीची मज्जा ही आमच्या पब्लिकची पसंती. पब्लिकला काय आवडतं म्हणजे आमचे कलाकार एवढे मन लावून काम करतात की सगळ्यांना वाटतं नॅचरलच काहीतरी खरंच घडलंय. जे कुठे अभिनय जाणवत नाही, खरंच वाटतं. सगळे प्रसंग असं खेड्यात घेतलेले आहेत. सगळ्या प्रसंगात असं सीन वाटतो की नाही ही खरीच गोष्ट आहे, ही खरीच गोष्ट आहे, स्टोरी वाटतच नाही. त्यामुळं ही गोष्ट जर तुम्हाला आवडली, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं तरी आम्हाला समाधान वाटेल, आहे का नाही. मग आणि आपण कोणती पण गोष्ट करतो ते आपण मनापासून केली पाहिजे, मग त्या गोष्टी आपल्याला यशच भेटत. यश 100% भेटणार. आपण मन लावून झोकून जर काम केलं ना यश भेटतंच. आणि म्हणून तू सुद्धा लक्षात ठेव, एवढं भावनाशील व्हायचं नाही, त्यात गुंतायचं, पण आपण आपली इमेज सांभाळायची. आपण काम करताना आपण भान ठेवायचं की समोरच्या व्यक्तीला सुद्धा मनाला लागलं पाहिजे, कळलं पाहिजे, त्याच्या भावना सुद्धा आपल्याला समजल्या पाहिजे, आपल्या भावना त्याला कळलं पाहिजे. ह्यालाच अभिनय म्हणतात. नुसतं हा हो डबल मिनिंग नाही काढायचं, खरोखर मनापासून काम करायचं असतं. आता तू लहान आहे, जशी जशी मोठी होईल तुझं सगळं कळेल तुला. तुझ्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. तर चला मित्रांनो, आता आमचं थोडा वेळ शूट सुरू होणार आहे, म्हणून आमचा कॅमेरामॅन प्लीज तुम्ही जरा मागवा. आमचं थोडा वेळ शूट सुरू होणार आहे या. हां, आणि तर तुम्हाला भाग बघून खूप मज्जा येईल. तर तो भाग माझ्या सायकलवरती आहे आणि कुणाला जर माझी सायकल विकत घ्यायची असेल ते सांगा बरं का, द्यायला तयार आहे मी, असं समजू नका. बाय बाय.